खरं तर तुमच्या पुढे यायला मला 3-4 दिवस उशीरच झाला, कारण सन्माननीय व्यक्तींनी काही प्रेस घेतल्या आणि त्याच्यामध्ये काही आरोप केले, काही एलिगेशन्स केले. पण मी बाहेरगावी असल्यामुळे मला काही उत्तर देता आलं नाही. आज सगळ्या तुमच्या समोर येते. मेंदूला पण मुंग्या लागतील अशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या पीडिता पुढे येत आहेत आणि त्यांना मदत करण्याची ज्यांची मनीषा आहे किंवा ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे किंवा जे मदत करतायत त्यांना कशा पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं काम हे त्या ठिकाणी होतंय, हे अतिशय वाईट आहे. विषय अर्थात शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक, ज्याने एका मुलीवर बलात्कार केला, तिचा जबरदस्तीने गर्भपात केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या संदर्भामध्ये माझ्याकडे पीडितेची लेखी तक्रार आलेली आहे. अशाच पद्धतीची लेखी तक्रार तिने पोलिसांना सुद्धा दिलेली आहे. शिवाय ज्या ज्या कन्सर्न ऑथॉरिटी आहेत, ज्या महिलांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी काम करतात, त्या सगळ्यांकडे तिने त्या पद्धतीने पत्र पाठवली आहे, भेटली आहे, बोलली आहे, मदतीची याचना केलेली आहे की माझ्यासोबत असा सगळा प्रकार घडलाय, मला मदत करा, मला न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या मदतीची मला गरज आहे. हे मुलीने माझ्याकडे यायच्या आधी सगळ्यांना सांगितलं. मग ते पोलीस असतील, मग ते विविध पक्षाचे नेते असतील. आता मी महिला आणि पुरुष असं काही म्हणणार नाही, नेते असतात. त्याच्यामुळे ती त्यांच्याकडे गेली. बरं, ते काय छोटे मोठे गल्लीतले नेते नाहीत, राज्य स्तरावर, देशाच्या स्तरावर बोलणाऱ्या नेत्यांकडे सुद्धा ही मुलगी गेली, त्यांच्याशी बोलली, सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे गेली, सत्ताधारी पक्षाच्या. कारण कसं असतं, ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडे जास्त असते, बाबा आम्हाला न्याय मिळवून दिला, आणि त्यात काही चुकही नाहीये, खरं तर त्यांचं कामच आहे. पण या सगळ्यांकडे गेल्यावरती सुद्धा तिला न्याय मिळाला नाही, म्हणून ती चित्रा वाघकडे आली, म्हणून ती भारतीय जनता पार्टीकडे आली. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जर एखादी मुलगी तुमच्याकडे येते, सगळे पुरावे देते, सगळी कागदपत्र देते, आणि ते वाचल्यानंतर जेव्हा आपल्याला दिसते धडधडीत जिवंत पुरावे आणि तरी त्या पीडितेला मदत करायची नाही, मग तिला मदत करणं चूक आहे? तिच्यासाठी उभं राहणं चूक आहे? तिला न्याय मिळवून देण्यासाठी लढणं चूक आहे? की त्यांची अशी अपेक्षा आहे की जशा सगळेजण गप्प राहिले तसं भारतीय जनता पार्टीने पण गप्प राहावं, चित्रा वाघने पण गप्प राहावं, ही संबंधितांची अपेक्षा आहे? बोलायचं नाही. तो सत्ताधारी पक्षातला नेता आहे, तो पण शिवसेनेचा, तो पण राज्यमंत्री दर्जा, तो पण भारतीय कामगार सेनेचा त्या ठिकाणचा कोण मोठा तालेवार, आणि म्हणून त्या बलात्काराबद्दल काही बोलायचं नाही, त्याच्यासाठी न्याय मागायचा नाही, त्याच्यासाठी लढायचं नाही. मला 2-3च प्रश्न आहेत. 19 तारखेला मी तुमच्या समोर आले होते. 19 तारखेला मी तुमच्या समोर येण्याआधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पण गेले होते. ज्या 4 जणांची नावं त्या मुलींनी सांगितली, जे सह आरोपी आहेत या केसमध्ये, की त्यांना याने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲबॉर्शनला घेऊन जाण्यासाठी पाठवलं. तो राहुल बोहरा, तो राहुल गोयल, आणखी पण नाव आहेत, सांगते तुम्हाला मी. ही जी काही 4 मंडळी आहेत त्यांच्यापैकी एकाचीच चौकशी पोलिसांनी केली 19 तारखेपर्यंत. बाकीच्या 3घांची का केली नाही? कशासाठी केली नाही? ज्या 4 हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शन झाले त्याच्यातल्या पण फक्त 2च हॉस्पिटलपर्यंत पोलीस पोहोचले. 2 हॉस्पिटलला का गेले नाही? कशासाठी गेले नाही? हा सुद्धा त्या ठिकाणी एक माझा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दूध होईल, पाणी होईल, दही होईल का लस्सी होईल? अरे 19 तारखेला पोरीला इंजेक्शन दिलं असं ती म्हणते,
19 तारखेला तिचं अपहरण झालं असं ती म्हणते. तुमचा नाही ना विश्वास तिच्यावर? मग ब्लड टेस्ट का नाही केली? 13 मार्चला, सॉरी 19 नाही, 13 मार्चला ती गायब झाली आहे. 13 मार्च नंतर तिने ज्या वेळेला मला कॉन्टॅक्ट केला, तिने जे मला सांगितलं ते मी पोलिसांना सांगितलं. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की ती मुलगी अपहरणाचा बनाव करते, मी तर त्याच दिवशी त्या अनिता मोरेला सांगितलं होतं मुलीची ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट त्याच दिवशी झाली असती तर तिच्या शरीरामध्ये कुठले घटक आहेत, काय इंजेक्ट केलं गेलंय हे तर कळलं असतं. मग त्याच्यासाठी 21 तारखेपर्यंत पोलीस कोणाची वाट बघत होते? 13 तारखेला तिला इंजेक्ट केलं गेलं आणि मग माझ्या सह्या घेतल्या गेल्या आणि नंतर काय झालं हे मला आठवत नाही. आणि ती त्या कोळवा गावामध्ये सापडली, जे मडगाव गोवा इथे. हे तिने मला सांगितलं. मी ताबडतोब तिचा फोन कट झाल्यानंतर दुसऱ्या क्षणाला मी सिनियर पीआयला सांगितलं. मग जर पुणे शहराची टीम गेली, पुणे ग्रामीणची टीम गेली, मग हे कशाला गेले होते सगळे? मग त्यांनी त्या ठिकाणी तिची ब्लड टेस्ट का बरं नाही करून घेतली? तुम्हाला जर मुलगी खोटच बोलते हे जर ठरवायचं असेल तर तिची सत्यता तर तपासा. आणि मग 13 तारखेला जेव्हा ती मुलगी म्हणते की मला इंजेक्शन दिलं गेलं आणि नंतर मला आठवतच नाही काही, चेक करायला हवं होतं, का बरं नाही केलं? आणि त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत याची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतील. मुलगी सगळ्यांकडे गेली, मी जसं तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, कोणी मदत केली नाही, आमच्याकडे आली. मग मुली का तुमच्याकडे येत नाही याचा विचार तुम्ही करा. त्या आमच्याकडे का येतात? त्याच्यासाठी विश्वासार्हता कमावावी लागते. आणि म्हणून लोक विश्वासाने येतात की नाही कुठं न्याय मिळाला तर भारतीय जनता पार्टीकडे निश्चितपणे न्याय मिळेल. आणि म्हणून या सगळ्या गोर पीडित मुली आहेत त्या इकडे येतात. मला हेही सांगायचंय, हा विषय मला फक्त त्या मुलीसाठी मर्यादित नाही. मी आधीही बोलले होते की आम्हाला दुसरी राज्यामध्ये पूजा चव्हाण होऊ द्यायची नाही. विषय त्या मुलीचा नाही, विषय त्या कुचिकचा पण नाही. विषय हा आहे की अशा पद्धतीने धाडस दाखवून ज्या मुली पुढे येतात त्यांना जर दाबण्यात आलं, त्यांना जर कुठेतरी न्याय मिळाला नाही, त्यांचा आवाज जर उचलला गेला नाही तर भविष्यात कुठली मुलगी तुमच्या दारात येणार नाही. कुठली मुलगी कुठली अत्याचार पीडिता तुमच्याकडे येणार नाही. आणि या नराधमांचं तितकंच व्हावे. आणि म्हणून माझ्या मनात असा विचार आला, इतकं भयभीत वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणून तर नाही ना जितेंद्र आव्हाड म्हणाले की मी माझ्या मुलीला इथं ठेवणार नाही. म्हणजे हा माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. मी परवा काहीतरी त्यांची स्टेटमेंट वाचली की मी तर माझ्या मुलीला इथं ठेवणारच नाही. पण या सगळ्या घटना बघून तर भयभीत वातावरण आहे राज्यामध्ये की कोणी सुरक्षितच नाही आहे. एक मुलगी जी येऊन सांगतीये माझ्यासोबत काय काय झालंय आणि तिलाच त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येते. अतिशय नीचतेचा कळस आहे, नीचतेचा कळस की त्या बलात्काराच्या मुलीला पुढं करून सांगतायत की तू या ठिकाणी सांग. चित्रा वाघ आणि ती मुलगी जी आहे ती मीडिया ट्रायल चालवते. मीडिया ट्रायल? एकच मिनिट थांबा. आज मला खरं तर या गोष्टींवर बोलायचं नव्हतं, पण आता खूपच झालंय, त्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. मी तुम्हाला काही वाचून दाखवणार आहे, त्याच्या कॉपीज हव्या असतील तर मी त्या सुद्धा तुम्हाला देणार आहे. हा जो कुचिक आहे, ज्याच्या मुलीचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांना, आमच्या कुटुंबाला, आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका आहे आणि म्हणून चित्रा वाघ आणि ती मुलगी हिची नार्को टेस्ट करा. त्या खोटं बोलतायत. आम्ही खोटं बोलतोय? एकच मिनिट. हे कुचिकचे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे, तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यामध्ये तो म्हणतोय, आता नको होतं मूल आपल्याला. मी बोललो होतो ना तुला, आपण नंतर विचार करू बाळाचा. माझ्या पण काही अडचणी आहेत. वी विल मेक बेबी अगेन. यू वॉन्ट ना. प्लीज माय स्वीट हार्ट, गिव मी लास्ट चान्स. आय एम रेडी टू डू एव्हरीथिंग फॉर यू. जस्ट लिसन अँड ट्रस्ट मी वन्स. I will not leave you. Just forget all and take case back before further date. I promise you, I will not leave you. त्या मुलीचं नाव लिहिलंय, really not.
Please dear, try to understand me once. I promise you, just forget all and take case back before further date. हे एक झालं, पुढचं पण वाचून दाखवते. You want baby now, we will make it again. Please take back complaint. I will take care of you. Promise, really promise. Now I will wait for your reply till my last breath. हे कोण लिहितंय? हे रघुनाथ कुचिकचे मेसेज आहेत ना, वाचून दाखवते तुम्हाला. तू स्क्रीनशॉट काढते दिसतंय मला, काढ तू, पण कोणी हे ग्राह्य धरणार नाही. हे बघितलं? याहून भयानक तुम्हाला, हे तर रघुनाथ कुचिकचे आहेत. हे कधी आहेत? त्याला बेल मिळाल्यानंतर. बेल काही कंडिशनवर मिळतात, जामीन काही अटी शर्तींवर मिळतो. या सगळ्या चॅटिंग मध्ये केस मागे घे, तुला बाळ हवंय, आपण पुन्हा करू, हे कोण म्हणतंय? हे कुचिक म्हणतोय. दुसरं काय म्हणतोय? की तू स्क्रीनशॉट्स काढ, याने काही होणार नाही, ग्राह्य धरले जाणार नाहीत. बघा आता पुढचं भयानक तुम्हाला मी वाचून दाखवते. हे लांडगे आहेत, लांडगे. या कुचिक बरोबर राहुल बोहरा म्हणून अजून एक आहे. मी जी 4 नावं सांगितली की नाही, त्याच्यातला हा एक. याने तर आधी असं सांगितलं की मी त्या रघुनाथ कुचिक बरोबर तुझी सेटलमेंट करून देतो, ऐका बरं का, आणि त्याच्यातले अर्धे पैसे तू मला द्यायचे. ऐकलं? 2च मिनिटं वाचून दाखवते. हेलो, राहुल हियर. देखो, मैंने जो मैं कह रहा हूं वो तुम्हारे भी फायदे का है, सो थोड़ा दिमाग से सोचना और वैसे आगे जाएंगे. मैं कुचिक सर का तुम्हारा मैटर सॉल्व करके दे सकता हूं. देखो, अभी तुमने जो केस करवा दिया है तो वो हिसाब से उनको भी मुझे रिलैक्स करवाना पड़ता है. तुम दोनों का भला हो बुरा हो, मुझे उससे कुछ लेना देना नहीं है, फिर भी मैं सॉल्व करवा के दे सकता हूँ. कैसा है भाई, ये केस वैसे कुछ होने वाला नहीं है. म्हणजे त्याला हे म्हणायचं आहे, भाई का म्हणजे त्या रघुनाथ कुचिकचा हरामखोर, इसका कुछ नहीं हो सकता, उसे अच्छा निपटा लो. ये सब तुम्हें जैसे चाहिए वैसे मैं करवा के देता हूँ, पर ये बात तुम्हारे और मेरे बीच में रहेगी. पुढचा ऐका. हाँ, वैसे मैं किसी से डरता भी नहीं हूँ. बघा, मेरा दिमाग बहुत सीधा है. तुम ये केस छोड़ दो और जो चाहिए वो बोल दो मुझे, मैं उनसे दिलवाता हूँ. पुढचा ऐका. पैसे चाहिए तो वो भी बोल दो और कुछ जो भी चाहिए बोल दो, मैं एकदम वैसे ही करवा के दूंगा. सिर्फ तुम बोल दो, सिर्फ ये केस वाली बात को छोड़ दो. विल सॉल्व इट एंड यू शुड गिव मी हाफ अमाउंट ऑफ दॅट. कळलं ना? त्याच्यातले अर्धे पैसे तू मला द्यायचे. म्हणजे बघा हा केवढा मोठा, आता काय शब्द नाहीत माझ्याकडे. केस आपली प्रेस चालू आहे, नाहीतर चांगलं उत्तर दिलं असतं मी. सोच लो और लेट मी नो अबाउट दैट एज पॉसिबल एज अर्ली. मैं उस हिसाब से कुचिक सर को रेडी करता हूँ. आज तो राहुल बोहरा याने 10 मार्च नंतर म्हणजे जामीन मिळाल्यानंतर जे मेसेजेस केले ते आपल्या सगळ्यांची झोप उडवणारे मेसेज आहेत. कृपया नीट ऐका. ये स्क्रीनशॉट से कुछ नहीं होगा. नीट ऐका आणि महाराष्ट्रातल्या जनतेने पण ऐका. हमारे पास बड़ी सिस्टम, उसके आगे कुछ चलता नहीं है किसी का. हमारे वाले एडवोकेट सबमिट किए आज स्क्रीनशॉट, तेरी जरूरत भी नहीं भेजने की, सब रेडीमेड होता है. तुम अभी बहुत छोटी हो ये समझने में. बघा हे लांडगे कसे. ये वाली भी दे देना स्क्रीनशॉट तेरे लल्लू पीपी को. पीपी म्हणजे कोण? पब्लिक प्रोसिक्यूटर म्हणजे कोण? सरकारी वकील म्हणजे कोण? जे अशा पीडितांसाठी सरकारच्या बाजूनी त्या ठिकाणी लढत असतात. त्याला हा काय म्हणतोय? हा हरामखोर म्हणतोय की ये वाले भी देना स्क्रीनशॉट तेरे लल्लू पीपी को. म्हणजे न्याय व्यवस्था कशी खिशात आहे. पुढचं तर आणखीन भयानक आहे. और एक बार सोच भी लेना, अच्छे खासे पैसे लेके लाइफ सेटल हो जाएगी तेरी.
ये सब केस के चक्कर में मत पड़, इससे कुछ भी नहीं होता. पीडितेवरती कशा पद्धतीने दबाव आहे हे याच्यामध्ये दिसतंय. पुढे बघा. बड़ों से पंगा महंगा ही पड़ता है. तिचं नाव लिहिलंय. दॅट्स मोस्ट बेटर थिंक अबाउट मनी नॉट केस. नथिंग कॅन बी हॅपन विथ दिस केस. टेक फ्रॉम मी इन रायटिंग. कुणाच्या हो जीवावर? कुणाच्या जीवावर? पुढचं ऐका, ते आणखीन भयानक आहे. मनी कॅन सॉल्व ऑल थिंग्स. गिविंग बर्थ ऑफ किड्स कांट मेक मनी. जस्ट स्टॉप सेइंग बच्चा चाहिए था, बच्चा चाहिए था. बाय मिस्टेक हो गई साहब से. बाय मिस्टेक हो गई साहब से गलती. तू तो बच्चे के पीछे ही पड़ गई. म्हणजे या राहुल बोराला पण माहिती आहे की हे बाळ त्या कुचिकचं आहे आणि कुचिक म्हणतो मी तर पुरुषार्थाची टेस्ट द्यायला जातो. आणखीन पुढचं ऐका. पुढे तो म्हणतोय अतिशय महत्वाचं. रिमूव दिस थॉट फ्रॉम हेड. ठीक ही हुआ एबॉर्शन हुआ. ठीक से दे देना स्क्रीनशॉट तेरे एडवोकेट पीपी को. पुढचं ऐका. जज तो हमारी ही है. पुन्हा ऐका. हा हरामखोर लिहितोय की जज तो म्हणजे हा सेशन कोर्टच्या ज्या जज आहेत त्याच्याबद्दल लिहितोय की जज तो हमारी है. थिंक ओवर ऑन इट. पुढचं ऐका. अच्छे से सॉल्व करके देता तो मेरा ही चार्ट सबमिट किया तूने. क्या हुआ? कुछ हुआ ऐसे करके? बघा, हमारा एडवोकेट प्रोफेशनल है. ऐका, तुम्हारे जैसा लल्लू नहीं है. लल्लू कोण? पब्लिक प्रोसिक्यूटर, सरकारी वकील याला म्हणतोय. तो हे म्हणतोय जज तो हमारी है. पुढचं ऐका. प्रोफेशनल एडवोकेट के लिए पैसे देने पड़ते हैं. ये पीपी तो फ्री वाला होता है पगली, सेटिंग वाला. कुछ नहीं होगा, अभी भी टाइम है, देख के सोच ले. मला ते कुचिकची मुलीला तिला सांगायचंय मला की माझ्याकडे असे भयंकर चार्ट आहेत तुझ्या बापाचे. कधी हवे तेव्हा ये आणि घेऊन जा, मी देते. कोर्टात पण सबमिट केलेत. आणि म्हणून हे सगळे प्रश्न आहेत ना, नार्को टेस्ट करा करा, आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही काहीही बोललात तरी सत्य त्याच्याच जागेवर आहे, ते बदलणार नाही. आणि रघुनाथ कुचिक हा हरामखोर बलात्कारी आहे, हे सत्य त्याच्याहून बदलणार नाही. या पद्धतीची भाषा. अरे बाळ तुझं नाहीच म्हणतो, मी काय केलं नाहीच म्हणतो, तर मग हे मेसेज कशाला भाऊ? नाही, भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही, थुंकायच्या पण लायकीचा नाही. हे कशाला? तुला बाळ हवं होतं ना, माझ्या अडचणी आहेत, आपण परत करू. थोबाडच फोडलं पाहिजे, चपलेने. ते पण लाज वाटली पाहिजे, लाजच वाटली पाहिजे की एका मुलीचं इतकं रक्त पिल्यानंतर सुद्धा आता तिच्या मुलीला, त्या बलात्काराच्या मुलीला पुढे करताय. कोणाची चाल ही? हा म्हणतोय, हा लांडगा, हा राहुल बोरा कोण आहे? जज हमारी आहे म्हणतो, आणि पीपी लल्लू आहे म्हणतो. म्हणजे काय आहे? न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. स्क्रीनशॉट काढ म्हणतो, याच्याने काय होणार नाही म्हणतो. याच्यावर कुठली काय कमिशन काय बोलणार आहे का? याच्यावर कोणी बोलणार आहे? या सगळ्या गोष्टी पेपर तिथे वकिलांकडे दिलेले आहेत, हे सगळे पेपर पोलिसांकडे दिलेले आहेत, तरी पण बेल मिळतो, जामीन मिळतो. कमाल वाटते मला, कमाल वाटते मला. जी प्रताडित झालेली मुलगी आहे तिलाच मग ती म्हणाली ते बरोबर होतं की मी मरायलाच पाहिजे होतं. मी मेले असते चित्राताई तर मला त्या ठिकाणी न्याय मिळाला असता. आज मला ज्या पद्धतीने उभं केलं जातंय,
मी जिवंत आहे म्हणून मला न्याय मिळत नाही. आणि आश्चर्य की कुठलाही नेता याच्यावर काही बोलत नाही. अरे कुठं फेडाल रे पाप हे, कुठं फेडाल, कुठं फेडाल. सत्ता कायम नसते हो. पण या गोर गरीब या मुलींचे जे शाप आहेत ना ते तळतळ लागल्याशिवाय राहणार नाहीत. मुख्यमंत्री महोदय, ऍक्शन मोड मध्ये आपण आलेला आहात. या पण गोष्टीकडे बघा की मायबाप सरकार, माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपल्या कुटुंबातली एक पोरगी, तिला तुमच्याच एका थेरड्याने हरामखोराने या स्टेजवरती आणून सोडलंय. हेच तुमचं सरकारचं गृह मंत्रालय त्या मुलीला सांगते, त्या बलात्काराच्या मुलीला पुढे करून नार्को टेस्ट करा. बलात्कारी राहिला बाजूला, त्याने केलेले गुन्हे राहिले बाजूला, आणि त्या मुलीवर करा आणि तिला जे मदत करतात त्यांना करा. आमची तर सगळ्याची तयारी आहे. तुमची काय काय तयारी आहे? एक हा हरामखोर कोण राहुल बोहरा लांडगा हे म्हणतोय की जज तो हमारी है आणि पीपी लल्लू है और हमारा एडवोकेट प्रोफेशनल है. अरे कुठून आली गुरमी, कुठून आली मस्ती, आणि कुणाच्या जीवावर, कुणाच्या जीवावर? आम्हाला या राज्यात पूजा चव्हाण दुसरी होऊ द्यायची नाही आणि ती आम्ही होऊ पण देणार नाही. आणि म्हणून माझा हा प्रश्न आहे, सगळ्यांकडे गेली पोरगी, कुणी मदत केली नाही. आम्ही पोहोचू शकलो नाही, ती मुलगी मिळत नाही. अरे अख्खे पोलीस, पुणे पोलीस तुमच्या दावणीला एका मिनिटात कुठेही घेऊन जाऊ शकतात. नाहीतरी पुण्यामध्ये सगळं आनंदी आनंद चाललाय. मागच्या त्या येरवड्याच्या केसमध्ये बघितलं आपण, 15 वर्षाच्या पोरीला वर्गात जाऊन घुसून मारलं. आज बघितलं एका गर्ल्स कॉन्व्हेंटमध्ये 11 वर्षाच्या मुलीला शौचालयामध्ये तिच्यावर अत्याचार केला. तिथे कुठेतरी सिंहगड रोडला एका मुलाची हत्या झाली. आनंदी आनंद चालू आहे. पण एवढी बलात्कारांची पिलावळ सांभाळावी लागते पुण्याच्या पोलीस आयुक्तांना की त्यामुळे बाकी लॉ अँड ऑर्डरच्या त्या धज्जिया अशा रोज उडतायत हो, रोज रोज उडतायत. आणि मला आणखीन पण एक सांगायचं, ते म्हणजे ती जी मुलगी होती की नाही, कुठली, येरवड्याची, वडगाव शेरीची, जिला स्टॅबिंग झालं, जिला चाकूने खुपसलं, त्याचे पैसे कोणतरी देणार होतं ना. 2,70,000 का 78,000 बिल आलेलं. ते कोणी भरलं नाही भरलं. आता मी माहिती घेतली, ते म्हणले नाही ते आम्ही ते शहरी गरीब योजना आहे त्याच्यामध्ये घेतलंय म्हणून मला सांगितलं. आनंद आहे, आनंद आहे. पण हे 70,000 रुपये तिच्या वडिलांनी भरले. माझ्याकडे रिसिप्ट येते, या पण तुम्हाला मी देते. 60,000 रुपयाची एक रिसिप्ट आणि 10,000 रुपयाची एक रिसिप्ट. गरीब आहेत बिचारे, याच्या त्याच्याकडून मागून भरलेले आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला मागच्या प्रेसमध्ये 19 तारखेच्या, सेम त्याच्या या रिसिप्ट आहेत. या पैशांचा परतावा सुद्धा लगेच जर दिला तर ज्यांच्याकडून घेतलेत त्यांच्या बापाला, म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना ते देता येतील पटकन. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एफर्ट्स घ्या, हे सांगणं आहे मला. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की याच्याबद्दल गृहमंत्र्यांकडनं माहिती घ्या. आपल्या राज्यात काय चाललंय, लॉ अँड ऑर्डरच्या कशा धज्ज्या उडवत आहेत. आणि मला आणखीन पण एक आश्चर्य वाटलं, अहो आमची टेस्ट करा, आमचं हे करा, आमची चौकशी करा, ठीक आहे, पण कुणाला असं वाटलं नाही की त्या हरामखोराला त्या राज्यमंत्री दर्जावरून काढा. कुणाला असं वाटलं नाही की त्या बलात्काराकडे जितकी पदं आहेत काढून घ्या, कारण ही लोक समाजाला घातक आहेत. ही घातक लोक आहेत समाजामध्ये. हे जे काही मुखवटे घालून फिरतात ना सगळे, हा तर बलात्कारी हो. आणि तो राज्यमंत्री दर्जा त्याच्याकडे, त्याची मागणी नाही कुणाला करावीशी वाटली किंवा स्यूमोटो मध्ये स्वतःला नाही वाटलं. मी जर महिलांच्या आत्मसन्मानाची रक्षा करणारा आहे तर मला असं वाटू नये की इतका भयानक बलात्कारी, ज्याने एका लहान मुलीवरती अशा पद्धतीचा प्रकार केला, त्याचे तुम्हाला मेसेज वाचून दाखवले. ज्याला पाहिजे मला कुठेही कॉन्टॅक्ट करा, मी सगळेच्या सगळे सेटच्या सेट पाठवून देते. त्याला तिथून काढा म्हणून सरकारची मागणी, सरकारकडे मागणी नाही. इन्फ्लुएन्शियल माणूस आहे, दबाव आणू शकतो आणि आणला की दबाव.
इन्फ्लुएन्शियल माणूस आहे हा रघुनाथ कुचिक, कारण अजून पण सरकारचा आशीर्वाद आहे त्याच्यावर. मी काय म्हटलं, हे सरकार गोरगरिबाचं नाही. हे यांचे मंत्री संत्री आमदार खासदार त्यांचे बगल बच्चे यांना प्रोटेक्ट करणारं सरकार आहे. अहो किती लोकांचं काय काय दाबाल आणि कुठवर सांभाळाल. हे असे यांना पोसायचं काम करता तुम्ही, यांना अभय देण्याचं काम करता तुम्ही आणि शक्ती कायदा आणायच्या गोष्टी करताय. कायदे आणा तुम्ही, स्वागत आहे, पण त्याची अंमलबजावणी करणार आहात का? तुम्ही आमचा आवाज दाबणार, आम्हाला धमक्या देऊन. आम्ही कुठून आलोय माहिती आहे ना. आम्ही नाही घाबरत कशाला. मी तर कशालाच घाबरत नाही. जे जे काय करायचं ते करता येईल ते करा, आव्हान आहे माझं. पण ही चित्रा वाघ ही आणि हिच्यासारख्या हजारो मुलींना न्याय मिळेपर्यंत लढत राहणार आणि त्यासाठी माझी इन्क्वायरी होतीये, होऊ द्या. पण त्याच बरोबरीने महाराष्ट्राला याचं पण उत्तर द्या, हे तर चोड सोडून संन्यासाला सुळी चढवायचं काम आहे. म्हण आहे ना आपल्याकडे, मी काय संन्यासी नाहीये. पण ज्या पद्धतीने बलात्काराला अभय दिलं जाते, अहो आता तर मंत्री म्हणायला लागले, इतकं वातावरण भयभीत आहे की मी माझ्या मुलीला परदेशात पाठवतो. काय करील बिचारा, असं मला वाटतंय. असं त्याच्यामुळे म्हणलं असेल असं मला वाटतंय. हे आपलं मी वाचलं. आता इतकीच वाईट परिस्थिती आहे. एक राज्यमंत्री दर्जा दिलेला माणूस धनंजय, तोच तिथं बलात्कार करतोय आणि जिच्यावर केलाय तिलाच तिथं संदीप नोटीस पाठवतायत आणि आपल्याला का पाठवतायत? हे मदत करतायत. अरे सामाजिक प्रतिष्ठेला धोका. घ्या हे सगळे घ्या, ही समाजाची प्रतिष्ठा बघा तुमची, ही घ्या. केस मागे घे, आपल्याला बाळ हवं होतं आपण परत बाळ करू. अरे काय लाज लज्जा सगळी चाड. बापरे कुठल्या चामडीचे देव जाणं बाबा. ही सामाजिक प्रतिष्ठा मागून घे. त्याची मुलगी मला माहित नाही कोण आहे ती. कभी भी आओ लेके जाओ, सेटच्या सेट काढून ठेवले. आणखी कोणाला पाहिजे असेल त्याने पण घेऊन जा. आणि म्हणून आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करायचा नाही, सांगून ठेवते. जिथे जिथे असे होणार त्या त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सोलून काढणार. न्याय मिळालाच पाहिजे. विषय गौरीचा, सॉरी माफ करा मला, विषय कुठल्या मुलीचा किंवा त्या बलात्काराचा नाही. विषय हा राज्यातल्या मुलींना न्याय मिळण्याचा आहे. एक पूजा चव्हाण झाली, दुसरी होऊ देणार नाही. अहो लाज वाटली पाहिजे हो. अजून FIR नाही. पुणे पोलिसांच्या वर्दीमध्ये सुद्धा एक बाप आहे. थोड़ा तरी आठवा, किधर तो हिसाब देना पड़ेगा साहब आपको. कोई तो पूछेगा, किधर तो पूछेगा. कितनों की आवाज दबाएंगे आप, कितने लोगों को चुप कराएंगे आप. चौकशी करू, अमक करू, काय करणार तुम्ही. तुम्ही काहीही केलं तरी सत्य त्या जागेवरती आहे, ते कुठेही जाणार नाही. आणि सत्यासाठी आम्ही लढणार और पुरजोर से लढेंगे, ये भी आप देख लेना. या संदर्भामध्ये काही असेल तर प्लीज विचार. तुम्हाला भेटली का? मग तुम्हाला भेटली. उगाच आपलं काही मतावर ठाम नाही. ती लढते हो, तिच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे. ती तिच्या मतावर ठाम असल्याशिवाय का. आता तर ती कशी वेडी आहे हे दाखवण्याचा हो महत्वाचा मुद्दा राहिलाच. तिला आता सायकॅट्रिस्ट कडे नेत आहेत. ऐका बरं का, आता पुढचा शो आहे हा, पुढचा चॅप्टर. आता तिला सायकॅट्रिस्ट कडे नेत आहेत आणि आता हिच्या डोक्यावर कसा परिणाम झालाय किंवा ही कशी वेडी आहे हे ठरवायला सुद्धा हे मागे पुढे बघणार नाहीत. नीचतेच्या सगळ्या पातळ्या या केसमध्ये या सरकारने गाठल्या. हा काही विचारायचं आणखी? माझी नार्को टेस्ट अशी होते. नार्को टेस्ट थोडी माहिती घ्या कायद्याची. नार्को टेस्ट करायला सन्माननीय महोदया कोर्टाची ऑर्डर लागते.
ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याच्या ऑर्डरवरती अशा नार्को टेस्ट व्हायला लागल्या तर झालंच मग काम. हां, त्यामुळे थोडीशी माहिती घेऊन याच्या पुढे बोलत चला. नार्को टेस्टची मागणी त्या मुलीने केली आहे असं मला त्या पत्रामध्ये दिसलंय. अजून तशा पद्धतीचा काही प्रस्ताव प्रेमाचा पुणे पोलिसांचा मला आला नाही. बट आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग. घ्यावी की घ्या की, ज्यांनी मागणी केली त्यांनी पण घ्या. थोडंसं आपल्याला थोडं नॉलेज पाहिजे. मला मान्य आहे की आपण काही कोणी लॉच्या स्टुडंट नाही आहोत, मी पण नाही आहे. पण ज्या क्षेत्रात काम करतो त्याची ABCD तर माहिती पाहिजे. नाही तर असं तोंडावर आपटायला होतं ना, दात घशात जातात, त्याचं काय. आणखीन काय. अहो माझ्याकडे या रिसिप्ट आहेत, त्या देते तुम्हाला मी. तुम्ही मुलीच्या वडिलांनाही विचारू शकता. 2,78,000चं बिल आहे, पण त्याच्यामधले 60,000 रुपये तिच्या वडिलांनी आधी भरलेत. माझ्याकडे कॉपीज आहेत त्याच्या. आपण असं उगाच काहीतरी मी हवेमध्ये वार करणार नाही. आणि मला हे माहिती आहे की त्यांना खरोखर गरज आहे या सगळ्याची. त्यामुळे त्यांना मदत व्हायलाच हवी. ज्यांनी कोणी केली त्यांचे आभार, सन्माननीय महोदयांचे आभार. त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला. पण त्याच्या आधी 18/15/2010ला त्या मुलीच्या वडिलांनी 60,000 रुपये आणि 14/3/2022ला मुलीच्या वडिलांनी 10,000 रुपये भरले. म्हणजे असे 70,000 रुपये सुद्धा भरलेले. तर ते पण द्यायची जर मेहरबानी कराल तर ते कुटुंब बिचारं सुखी होईल. अहो पोलीसने काय म्हटलं, जिथं आले सत्ताधारी तिथं पुणे पोलीस नांगीच टाकली. अभी आपने ये पढ़ा, इसकी कॉपीज चाहिए तो मैं देती हूँ. ये कुचिक का बगल बच्चा कह रहा है जज तो हमारी है, आपका पीपी लल्लू है, ये उसने लिखा हुआ है और हम सब कुछ खरीद सकते हैं, हमारा एडवोकेट प्रोफेशनल है. ये किसने लिखा है? और अगर कुचिक ने कुछ किया ही नहीं है तो फिर वापस तुम्हें बेबी चाहिए, हम फिर से करेंगे, केस पीछे ले लो. ऊपर से ये भी कह रहा है कि ये स्क्रीनशॉट निकाल के कुछ होने वाला नहीं है, इसको कोई ग्राह्य नहीं धरेगा. ये मस्ती आती कहां से है? अगर आपका कोई संबंध ही नहीं है तो इस प्रकार के मैसेजेस करने का और इस प्रकार से बोलने का कोई मतलब नहीं. ये मेरा कहना है. और जिस प्रकार से महाराष्ट्र सरकार ने, महाविकास आघाड़ी के सरकार ने इस केस में नीचता के सारे स्तरों का जो है रिकॉर्ड ब्रेक किया है, कि जिस प्रकार से बलात्कारी की बेटी को आगे किया और वहां पे हमारी जांच की मांग की. मतलब महाराष्ट्र में ऐसा है कि कोई किसी की मदद नहीं करेगा. लड़की सीधी मेरे पास नहीं आई है, समझिए आप इस बात को. मेरे पास आने से पहले लड़की ने सत्ताधारी पार्टी के हुज हु के पास वो गई है. जो देश के पॉलिटिक्स से बोलते हैं ऐसे महानुभावों के पास भी गई है, यहाँ के सारे नेताओं के पास गई है. और जब उसको कहीं से जब न्याय नहीं मिला तब वो भारतीय जनता पार्टी के पास आई. बिल्कुल जाएंगे. हम हाईकोर्ट की तरफ मुंह करेंगे, क्योंकि ये मामला सिर्फ इस लड़की का और इस बलात्कारी कुचिक का नहीं है. हम इस राज्य में फिर से दूसरी पूजा चौहान बनाना नहीं चाहते. और इसलिए अगर इस लड़की को न्याय नहीं मिला तो बहुत सारी लड़कियां क्यों में खड़ी है. इसका कुछ नहीं होता तो हमें भी न्याय नहीं मिलेगा. ये डर सबके मन में बैठेगा और आपके पास न्याय के लिए कोई नहीं आएगा. और इसीलिए हम पुरजोर से ये लड़ाई लड़ेंगे. हमारे ऊपर चाहे कितने भी एलिगेशन हो, जो सच है वो सच है और वो कभी भी बदला नहीं जा सकता. मुझे तो ऐसे लगता है कि जिस प्रकार से बलात्कारी पीड़िता और उसको मदद करने वाले हम दोषी हो गए, ये सत्ताधारियों को कहना है, या जो हम पे एलिगेशन उठाते उनका ये कहना है कि हमने उसकी मदद नहीं करनी चाहिए थी, हमने उसका साथ नहीं देना चाहिए था, ये उनका कहना है. और हम तो ऐसी हजारों लड़कियों के साथ
हजारों महिलाओं के साथ खड़े रहेंगे जिनके साथ इस प्रकार का व्यवहार हुआ है। और आप देखिए ये सारी मांगे हो रही है कि चित्रा वाघ की ये टेस्ट करा दीजिए, उनकी ये इंक्वायरी करा दीजिए। किसी सम्माननीय को ऐसे नहीं लगा कि ये आदमी जो राज्य मंत्री दर्जा जिसके पास है, जो एक भारतीय कामगार सेना का सचिव है, जो शिवसेना, जो इस सरकार की रूलिंग पार्टी है महाराष्ट्र की, जिसके मुख्यमंत्री शिवसेना के हैं, इतने बड़े पद पे ये अभी भी विराजमान है। ऐसे लोग समाज के लिए घातक है। क्या किसी के पास स्यूमोटो में ये कहने की हिम्मत नहीं है कि ऐसे बलात्कारी को तुरंत बाजू में किया जाए, क्योंकि ये इन्फ्लुएंशियल है? और वैसे ही हुआ है। आपने पढ़ के मैंने आपको हर चीज सुनाई है, किस प्रकार से उस बच्ची के ऊपर दबाव बनाया जा रहा है कि उसने केस पीछे ले। तो मुझे यही पूछना है सभी सम्माननीय महानुभावों से, क्या आपके पास ये राइट नहीं है? अगर आप महिलाओं के सम्मान में लड़ रहे हैं तो आपको नहीं लगता कि ये बलात्कारी को आपका कहना है कि वो उसने कुछ नहीं किया, तो इंक्वायरी होने तक, ये केस होने तक इसको इस पद से हटाया जाए? मेरा घर मेरी जिम्मेदारी कहने वाले मुख्यमंत्री साहब से भी मुझे कहना है कि ये आपके पार्टी का नेता है और किस मस्ती से यहाँ पे लिख रहा है कि ये जज भी हमारी है और आपका पीपी लल्लू है, ये सब लिखा के भेज रहे हैं। क्यों नहीं पुलिस ने की वो चारों की इंक्वायरी, जिसमें से एक की हुई है, तीनों की हुई नहीं? 19 तारीख तक ऐसी कोई इंक्वायरी नहीं हुई। नाही, 1 महिना नाही झाला। मी 19 तारखेला बोलले होते आणि त्याच्यानंतर मी बाहेर गावी होते। मी साहेबांना नक्की भेटणार आहे आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे। त्याच्या बरोबरीने साहेबांना सांगणं, बोलणं हा वेगळा मुद्दा झाला। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली स्वतःची नैतिक जबाबदारी, कारण हा पिलोट्या त्यांचा आहे, हा शिवसेनेचा आहे आणि अजूनही राज्यमंत्रीच्या दर्जावरती बसलेला आहे, अजूनही त्या कुठल्या कामगार सेनेच्या याच्यावर बसलेला आहे। अशी समाज विघातक मंडळी जी अगदी उघड्या चेहऱ्याने सगळ्या समाजामध्ये फिरतायत, हे समाजघातक नाही? अहो यांची नजरच घाण, यांची नियतच घाण। कुठल्या दुसऱ्या पोरीबाळींवरती पडली आहे तर कोणाच्या घरात घ्यायच्या लायकीचे नाही आहेत। जर कुठल्या दुसऱ्या पोरीबाळींवर पडली तर त्यांची सुद्धा अशीच हाल करतील। मग हे कुणाला वाटलं नाही की याची मागणी आपण सरकारकडे करावी एक महिला म्हणून? हे मला तुम्हाला विचारायचं आणि बाकी आम्ही तर हम तो सबके लिए तैयार आहे। अच्छा, म्हणून म्हणाले का? बरं, मला असं वाटलं की हे सगळे प्रकार महाराष्ट्रात घडतात, त्याच्याने खरं तर महाराष्ट्र भयभीत आहे आणि अशा वेळेला आपल्या मुलीला इथं कुठे ठेवा, त्यापेक्षा परदेशात पाठवून देऊ असं म्हणाले असतील। राहिली गोष्ट ईडी आणि सीबीआयची, तुम्ही आता बघताय की ज्या पद्धतीने जे बसलेले आहेत आतमध्ये एकेकाची नावं घेत आहेत, त्याच्यामुळे एकेकाला आमंत्रण जाते। आणि आता मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगते, अजूनपर्यंत असं कोणी म्हटलेलं नाही की मला ईडीने फुकटच बोलवलं आणि माझं काही निघालंच नाही। पुन्हा एकदा सांगते, जे सर्वे सर्व आहेत शिवसेनेचे, तेच म्हणावं लागेल सर्वे सर्व, मला तर असं वाटतं तेच चालवतात, आपले सर्वज्ञानी, त्यांना सुद्धा 55 लाख रुपये भरावे लागले होते। त्याचं काय त्यांनी स्पष्टीकरण दिलं अजून तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळलं नाही। काहीतरी होतं म्हणून बोलवलं होतं ना, तर असं एकही अजून पुढे आलेलं नाही। आणि या लिंक्स आहेत, या कोणतरी आतमध्ये बसले तो एकेकाची नावं सांगतोय। काय केलं बाबा, पुष्करचं नाव कोणी घेतलं, त्याच्या पुढे कोण आला, संदीपचं नाव कोणी घेतलं, पुढे कोण आला, धनंजयचं नाव कोणी घेतलं, आणि मग ते एक एक जण आतमध्ये येतं। त्यामुळे उगाच काही कुणाला तिथे चहा पाण्याला बोलवत नाहीत। जिधर कुछ है, म्हणजे आपण काय म्हणतो, जिथं पाणी मुरतंय तिथे इन्क्वायरी करणं हे त्यांचं काम आहे। बाकी कुणी काही बोललं त्याच्याने फरक पडत नाही। लोक असं म्हणतात की आता स्वायत्त संस्था राहिली नाही, ते अमकं राहिलं नाही, डमकं राहिलं नाही, तर जे केलंय त्याचं पण तर सांगा काय काय आहे ते, आणि ते चुकीचं आहे हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगा की बाबा याच्यावर आरोप केला आणि तो सगळा चुकीचा आहे, याने 1 रुपयाचं काय केलं नाही, त्याच्यावर आरोप केला ते चुकीचं आहे, याला मुद्दाम जेलमध्ये टाकले, असं काय असेल तर ते पण महाराष्ट्राला कळू द्या। म्हणजे ते एकदा स्पष्टीकरण आल्यावरती सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। आता बघू ना, आधी इनका तो देखो पानी कितना है, आगे देखेंगे। अभी आम्हाला मी म्हटलं जरी याने सांगितलंय हरामखोरने जज हमारी आहे, तरी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। मला हे सांगायचं आहे की न्यायव्यवस्थेची कशा पद्धतीने खिल्ली या बलात्कारांनी बनवून ठेवली आहे, लक्षात घ्या। आज गोरगरीबच्या आहे तो बिचाऱ्या, सगळ्या त्या ठिकाणी सेशन कोर्ट्समध्ये हजारो केसेस चालल्या, 376च्या हजारो केसेस चालल्यात पॉक्सोच्या, आणि आमच्या सरकारी वकिलाला लल्लू म्हणता तुम्ही?
आणि जज हमारी आहे म्हणता. एवढी तुमची हिंमत. कोणामुळे हो मस्ती? आणि कुठली मस्ती? आणि तरी सुद्धा बघा हे उजळ माथ्याने फिरतात सगळीकडे आणि आम्हाला इन्क्वायरीला बोलवतायत. बोलवलं नाही अजून, मागणी केली जाते. पुन्हा एकदा सांगते कुचिकच्या पोरींना, काही पाहिजे असेल कधी पण या, सब रेडी आहे सेट. पाठवून देईन, पत्ता पाठवून द्या, घरपोच डिलिव्हरी करून टाकू ज्याला ज्याला पाहिजे त्याला.